लोकमन न्यूज, लोकांच्या मनाचा आवाज. निंब व अमळनेरच्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा याची प्रत्यक्ष प्रचिती लोकमन न्यूज. निंबचे पत्रकार अनिल चौधरी यांना अमळनेरमधील शिवाजीनगर भागात भटकंती करताना आली. अहो, आधुनिक काळात कानांवर विश्वास बसणार नाही अशी अजब गजब गोष्ट आहे. 99% घडणे आधुनिक काळात शक्यच नाही, न भूतो न भविष्यती. असो सहज माझे पाय वळले प्रताप कॉलेजचे माजी भूगोल विषयाचे अत्यंत अभ्यासू प्राध्यापक यांच्या घराकडे. घरातील परिस्थिती पाहिली मन सुन्न झाले. विश्वास बसत नव्हता, असेही घडू शकते का? तेही एका पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी. श्री संजय शिंदे माझे बालमित्र, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे, यांच्या पत्नी व बापूसाहेब शिंदे सर यांची सून. हो, सूनच. सौमिना संजय शिंदे, रिटायर्ड 87 वर्षाचे प्राध्यापक बापूसाहेब शिंदे यांची सकाळी प्रातर्विधीपासून तर रात्री झोपेपर्यंत न थकता न दमता फक्त सेवा. सरांच्या स्वर्गवासी पत्नीला जाऊन 18 वर्षे झाली. एका बालकासारखी, आपल्या जणू पित्यासारखी त्या सेवा करत आहेत. सासऱ्याविषयी ना तिटका ना द्वेष. परमेश्वराची सेवा करावी, तेही तन मन धन अर्पण करूनच. मीना वहिनींना सुटी नाही. 12 वर्षे माहेरी नाही. असे असताना स्वतःच्या मीना वहिनीचे वडील मुलीला सांगतात, ऑर्डर करतात, बेटा सासऱ्यांची सेवा कर. मीना शिंदे यांचे वडील रिटायर PI शिरपूर. ते म्हणतात, जोपर्यंत सासरे आहेत तोपर्यंत माहेरी यायचे नाही. एवढे करून मुलगा यश संजय शिंदे याला BTech पुणे येथे शिक्षण देणे व लक्ष देत आहे. मीनाचे असे म्हणणे आहे, सासऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. धन्य या मीना वहिनींना. अहो, मीना वहिनीचे आई वडील व पती व सासरचे परिवार सर्वच धन्य आहेत. सो मीना वहिनी आपणास एकच सांगेल, धन्य आपण, आपले संस्कार. नमन सलाम अशा न बोलता प्रत्यक्ष निष्काम भावनेने सेवा करणाऱ्या सो मीना शिंदे वहिनींना. आई वडिलांची सेवा म्हणजेच देवपूजा हे आपण अनेकदा ऐकतो, पण मीना शिंदे यांनी ते आपल्या कृतीतून जिवंत करून दाखवले आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात अशी निस्वार्थ सेवा पाहून मन खरंच भारावून जाते. ज्या घरात वृद्धांचा सन्मान होतो त्या घरात देवाचे वास्तव्य असते असे म्हणतात, आणि शिंदे परिवाराने हे सिद्ध करून दाखवले आहे. एका वडीलधाऱ्या व्यक्तीची सेवा करताना ना थकवा, ना तक्रार, ना अपेक्षा, फक्त कर्तव्य आणि मायेची ऊब. आज अनेक ठिकाणी वृद्ध आई वडील एकटेपणाने जगताना दिसतात, पण मीना वहिनींसारख्या संस्कारी सुनांमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास वाटतो. त्यांचे हे कार्य केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. सेवा परमो धर्मः या उक्तीचा खरा अर्थ जर कुणी जगत असेल तर तो अशा व्यक्तींमुळेच. सो मीना शिंदे वहिनींना मनपूर्वक प्रणाम. त्यांच्या आई वडिलांना, पतीला आणि संपूर्ण परिवाराला सलाम, ज्यांनी असे उच्च संस्कार जपले. जिथे प्रेम, जिथे सेवा, तिथेच देवाचा खरा मेवा. आजच्या काळात नात्यांमध्ये स्वार्थ, अहंकार आणि दुरावा वाढताना दिसतो. अशा वेळी सौ मीना शिंदे यांच्यासारखी व्यक्ती समाजासमोर एक आदर्श निर्माण करते. सेवा ही फक्त शब्दात नसते, ती कृतीतून सिद्ध करावी लागते, आणि मीना वहिनींनी ती आयुष्यभराच्या व्रताप्रमाणे जपली आहे. एका वृद्ध व्यक्तीची सेवा करणे म्हणजे फक्त औषध पाणी देणे नव्हे, तर त्यांना आपुलकी, आधार आणि मायेची सावली देणे होय. हे काम दिवस 2 दिवसांचे नसते, तर त्यासाठी लागते संयम, त्याग आणि मोठं मन. आजच्या पिढीने जर या संस्कारांमधून थोडंसं जरी शिकण्याचा प्रयत्न केला तर अनेक वृद्धाश्रम रिकामे होतील आणि अनेक आई वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसेल. खरंच, जन्म देणारे आई वडील देव असतात आणि त्यांची सेवा करणारे माणूस नसून देवदूतच असतात. सो मीना वहिनीच्या कार्याला लोकमन न्यूज परिवाराकडून मनाचा मुजरा.